समृद्धी हायवेवर मुंबई आणि नागपूरसाठी एंट्री आहे, पण लोकांचं एक कन्फ्युजन होते भाऊ की कसं पहिले बोर्ड येते मुंबई नागपूर 1 किलोमीटर तर आमची स्वरा मागे बसलेला आहे, ती म्हणे पर पप्पा इथून 1 किलोमीटर आहे का मुंबई. इथं लाऊडस्पीकरवर अनाऊन्समेंट होऊन राहिली की मोबाईल कॅमेरा मंदिरात अलाउड नाही. भाऊ चांगली गोष्ट आहे, आपल्यासाठी वाईट गोष्ट आहे. पण एक गोष्ट असं आहे जी ठुल्ली खटकली आपल्याला. खटकली म्हणजे तो प्रॉब्लेम काय होते माहीत आहे का, आपण आहे शेगाव आहे की नाही, त्या मंदिराशी निगडीत. त्यामुळे तिथली व्यवस्था जी आहे मॅनेजमेंट एक नंबर. अगेन आपण सॅल्यूट करतो भाऊ शिवशंकर भाऊ पाटील यांना. मग बा आम्हाला कोणाची ब्रँडिंग पाहिजे नाही म्हणून त्यानं बाजूला टाकून दिला असेल बा असं समजू आपण. पण मग ऑन द कॉन्ट्ररी त्या गर्भगृहात LED लावेल होता, तो इंडियन ऑइलनं स्पॉन्सर करेल होता. मग ते त्याची स्पॉन्सरशिप चालते, तर मग हे स्तनपान कक्षावाल्याची काम नाही चालत. तर हे दिसलं वीजच्या नोटीवर काय आहे, हा स्तूप आहे तो, ये देख लो. हे बा, हे इकडे समृद्धी हायवेवर मुंबई आणि नागपूरसाठी एंट्री आहे, पण लोकांचं एक कन्फ्युजन होते भाऊ की कसं पहिले बोर्ड येते मुंबई नागपूर 1 किलोमीटर तर आमची स्वरा मागे बसलेला आहे, ती म्हणे पर पप्पा इथून 1 किलोमीटर आहे का मुंबई. तर ते एंट्री असा शब्द त्यानं लिहायला पाहिजे होता. बरेचसे ड्रायव्हरही कन्फ्यूज होत असतील. मलाही आठवते, मी फर्स्ट टाईम नॅशनल हायवेवरून जात होतो आणि समृद्धीवरून होता, तर कन्फ्यूज झालो होतो. तर त्यांनी एंट्री एक्झिट असे शब्द लिहायला पाहिजे असं मला वाटते, आहे की नाही. बाकी चला पुढे. हे लावली भाऊ गाडी आधी पार्किंगमध्ये. आपल्याला इकडे जाणं आहे, चलो. तर लाऊडस्पीकरवर अनाऊन्समेंट होऊन राहिली की मोबाईल कॅमेरा मंदिरात अलाउड नाही. भाऊ चांगली गोष्ट आहे, आपल्यासाठी वाईट गोष्ट आहे की नाही. चला. इकडे भाऊ ते कॅमेरा मोबाईल बॅग बी काही अलाउड नाही. आम्ही असं केलं, माझे सासरे सासूबाई आई यांचं 5 मिनिटात दर्शन होते, कारण त्यांचं वय जास्त आहे, म्हातारे लोक आहेत. तर ते दर्शन करून येतील, मग आमचे बॅग मोबाईल आम्ही त्याच्या लॉकर करायचं काम नाही, आहे की नाही. दिमाग. तर भाऊ आपण येलाय छत्रपती संभाजीनगरपासून जवळजवळ 30 ते 32 किलोमीटरवर घृष्णेश्वर आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. माझी बायको म्हणते पूर्ण लिंग असलेलं आहे ते, एक 12वं समजा आहे ना, 12वं. तर तिथं मोबाईल कॅमेरा काहीच अलाउड नाही आहे की नाही. तर मी दर्शन घेतो, आपण भेटून नंतर. चला, झालं बा दर्शन. एक नंबर झालं, मस्त बिलकुल. म्हणजे लिंगापर्यंत आम्ही सगळ्यांनी, म्हणजे माझ्यासोबत माझी मिसेस होती आणि लाईनी पोरगी होती विरा, तर तिथं म्हणजे टच करून दर्शन केलं एकदम डोकं टेकून, आहे की नाही. गर्दी ॲसच होती, 1 तासातच झालं म्हणा. आमचं जे म्हातारे होते आमच्या संघचे, त्याचं तर 5 मिनिटात झालं मस्त. पण एक गोष्ट असं आहे जी ठुल्ली खटकली आपल्याला. खटकली म्हणजे तो प्रॉब्लेम काय होते माहीत आहे का, आपण आहे शेगाव आहे की नाही, त्या मंदिराशी निगडीत. त्यामुळे तिथली व्यवस्था जी आहे मॅनेजमेंट एक नंबर. अगेन आपण सॅल्यूट करतो भाऊ शिवशंकर भाऊ पाटील यांना, आहे की नाही. तर आपण कम्पेअर झालं त्या गोष्टीशीच करतो नेहमी. जसं आता काय करेल होतं ते मॅमी पोको पॅन्ट्स म्हणून लहान लेकराचे जे डायपर येतात की नाही, त्या कंपनीनं एक असं पॉट बनवेला आहे, कक्ष बनवेला आहे की नाही. फीडिंग पॉट आपण म्हणून त्याला, स्तनपान कक्ष फायबरचा आहे तो प्रत्येक अशा ठिकाणी त्यानं दिला आहे. त्यात त्यांचंही म्हणजे ब्रँडिंग होते, म्हणजे ॲड होते म्हणून दिला आहे. पण आईनं काय करेल आहे की तो असा धूळखाट एका कोपऱ्यात पडेल दिसला मला.
आता त्या तशा तर माता येतच असतील की नाही, त्यांच्यासोबत म्हणजे बालकही येत असतील, तर मग ते स्तनपान कक्ष यायचा स्वतःचा असेल म्हणून पडेल असेल तर गोष्ट अलग. पण मलाही स्तनपान कक्ष काही तठी दिसला नाही. मग बा आम्हाला कोणाची ब्रँडिंग पाहिजे नाही म्हणून त्यानं बाजूला टाकून दिला असेल बा, असं समजू आपण. पण मग ऑन द कॉन्ट्ररी त्या गर्भगृहात LED लावेल होता, तो इंडियन ऑइलनं स्पॉन्सर करेल होता. मग ते त्याची स्पॉन्सरशिप चालते, तर मग हे स्तनपान कक्षवाल्याची काऊन नाही चालत, असंही मला म्हणणं आहे की नाही. तर हे आलं पार्किंग आणि अभी आपण जाएंगे आगे. ब्लॉक सरला नाही अजून. केली भाऊ गाडी पार्क. 70 रुपये घेतले पार्किंगचे. अभी अपन जाएंगे आगे, इधर को जाना है. चलो. इंडियन सिटीजन 40, फॉरेनर 600. हम इंडियन आहे. हे काढले बहुत तिकीट नाही आहे ना. चलो. OTP हरवलं तर 100 रुपये भरावं लागतात, जपून ठेवावं लागते. चलो. चला हो, मग एक नवीन दिवस, नवीन प्रवास, ॲज युजुअल एक नवीन ठिकाण. ठिकाण म्हणजे कुठे आहे, तर आपण घृष्णेश्वराचं दर्शन घेतलंच. त्याच्यापासून जास्तीत जास्त 1 किलोमीटर अंतरावर असलेलं हे माया मांगे आहे. वेरूळची लेणी जगप्रसिद्ध आहे भाऊ, है की नाही. आपल्याला जाणं आहे इकडे. चलो, पूरा इसका भी माहिती मिलेगा. चला. अठी भाऊ टोटल 34 गुफा आहे. आपण ज्या गुफेत आलो ना, ती सगळ्यात मोठी आहे. ती आहे 16 नंबरची, आहे की नाही. आता 34च्या 34 तर काही आपण दाखवू शकत नाही, पण ही सगळ्यात मोठी गुफा आहे ज्याच्यात आपण अंदर आहोत. हे भाऊ, हे आहे माझ्याजवळ 20ची नोट, आहे की नाही. तर हे काऊन दाखवू राहिलो मी तुम्हाला, तर हे दिसलं 20च्या नोटीवर काय आहे, हा स्तूप आहे तो. ये देख लो, ये झूम दिसला. भाऊ वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येते आहे युनेस्कोच्या, आहे की नाही. मग सव्वालाच येत नाही. चला पुढे.
बुद्धाच्या प्रत्येक स्टॅच्यूमध्ये पहा, इथं प्रत्येक ठिकाणी पहा, इथंही स्टॅच्यू आहे, इथंही स्टॅच्यू आहे, इथंही स्टॅच्यू आहे. प्रत्येक स्टॅच्यूमध्ये एक स्टोरी दळेल आहे भाऊ, आहे की नाही. त्याच्यासाठी गाईड करावं लागते. कारण एका गाईडनं मला म्हटलं होतं, म्हणजे हिंदीत म्हटलं होतं की भैया गाईड कर लो, ये दीवारें नहीं बोलेंगे, गाईड बोलेगा, है की नाही. आपलं बजेट नाही, हा भाग वेगळा, आहे की नाही. या अशा आहेत भाऊ ह्या. म्हणजे तुम्ही जर ग्रुपनं आले तर गाईड कर्जाच. ग्रुपमध्ये म्हणजे कसं इकॉनॉमिकली पडते ते परवडते, आहे की नाही. तर हे होतं मोठं शिवलिंग इकडे मागे, महादेवाचं मंदिर म्हणू आपण त्याला. हे इकडे नंदी आहे, नंदी. हां, हा स्तंभ आहे भाऊ, तो मोठीवाला वरच्या मजल्याहून असा दिसते. हा भाऊ, जसं की मी ना तुम्हाला सांगितलं की ह्या टोटल आहे 34 लेण्या, म्हणजे ह्या टोटल. तर त्यातल्या म्हणजे एक लेणी क्रमांक 1 पासून 12 पर्यंत, त्यात लेणी क्रमांक 1 पासून 12 पर्यंत या बौद्ध लेण्या आहेत. 13 पासून 29 पर्यंत या हिंदू लेण्या आहेत. आणि लगे 30 पासून 34 पर्यंत जैन लेण्या आहेत. असा तब्बल हा वेरूळ 34 लेण्याचा समूह आहे. आलं लक्षात. आणि दुसरी गोष्ट, याले म्हणजे आपण वेरूळ लेणी म्हणतो, तर तसंच एलोरा लेणी म्हणतात बरं. आता कन्फ्यूज होसान तुम्ही, दोन्ही एकच आहे. आणि भाऊ, या लेण्याची जी निर्मिती आहे ते सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट या शासकाईच्या काळात व्हायला आहे. आणि ते जे आता तुम्ही मंदिर पाहिलं ते ॲक्च्युली म्हणजे जे पिंड पाहिली तर त्या लेणीला कैलास लेणी असं म्हणतात. म्हणजे आपण कैलास मंदिर म्हणू. तर हे 757 ते इसवी सन 783च्या काळात म्हणजे राष्ट्रकूट राजवंशातील हे होते, राजा कृष्ण पहिला, त्यांनी बांधलेला आहे. अजून एक गोष्ट भाऊ, ऑफ द रेकॉर्ड सांगतो की या लेण्या फिरायचा मला आनंदही करून वाटते की कारण बाहेरच्या वातावरणापेक्षा ती टेम्परेचर 5-6 डिग्रींत कमी असतेच बा. बिलकुल सुकून येते जरासं, आहे की नाही. पण तिथं हवाही मस्त चालू आहे, वातावरण एक नंबराचं, बदलीच आहे. आणि भाऊ, जो हा तुम्ही ना राऊंडचा शॉट मारला, त्या याचे आमचे कॅमेरामॅन होते आमची स्वरा दीदी. मेरी लड़की भी सीख गई भाई ब्लॉगिंग करना. लवकरच तिला आता कॅमेरा घेऊन द्या लागेल असं वाटतं. चला पुढे. आणि या कैलास लेणीची अजून एक खासियत आहे भाऊ, ते म्हणजे हे कैलास मंदिर जे आहे ना महादेवाचं, ते पहिलं असं मंदिर आहे जे जनरली मंदिर आहे की नाही, मंदिर बांधकाम करताना पहिले पाया खणल्या जाते, मग वटा होते, मग भीती होतात, मग त्या स्लॅब होते, मग ते कळस होते, आहे की नाही. पण याचं उलट आहे. हे पहिलं असं मंदिर आहे की जे कळसापासून तर वट्यालो तयार झालं. म्हणजे एक दगड होता आणि तो वरून कोरत 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 आणला. एक खासियत आहे इसकी, कैलास मंदिर. चला मग, अपेक्षा आहे की हाही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं, वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग थांबतील नाही भाऊ, येतच राहतील. कारण ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलच आहे ना, हो अवघे विश्वची माझे घर, है की नाही. राम राम.